नमस्कार, मी स्वप्नील परब पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं वेंगुर्ल्यातील रेडी गावातील स्वयंभू गणेशाचं मंदिर आणि तिथे जवळ असलेला सुंदर समुद्रकिनारा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे 400 वर्षापूर्वीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रेडी येथील यशवंतगड हा किल्ला। किल्ल्याच्या सुरुवातीस तुम्हाला इकडे एक छोटंसं सावंत काकांचं दुकान दिसेल। हे सावंत काका म्हणजे इथल्या सावंत सरदारांचे वारसदार असल्याचं सांगितलं जातं। 16व्या शतकात बांधण्यात आलेल्या ह्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ येताच या किल्ल्याची भव्यता आपल्या डोळ्यात भरते। या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला बरीच डागडुजी केलेली दिसेल, त्यामुळे आजही ही ऐतिहासिक वस्तू आपले अस्तित्व टिकून एकदम दिमाखात उभी आहे आणि याचे पूर्ण श्रेय जाते महाराष्ट्र सरकार आणि इकडच्या गावकऱ्यांना। इथे प्रवेश करताच एक वेगळीच ऊर्जा आपल्या अंगात संचारते। या किल्ल्याची भव्यता तुम्हाला आजही मराठा साम्राज्याची ताकद काय होती हे दाखवून देते। आम्ही थोडं वर जाऊन हा किल्ला बघण्याचा प्रयत्न केला। इथली शांतता तुम्हाला आपल्या प्रेमात पाडते। तुम्हाला एखादा साप किंवा एखादा प्राणी दिसला तर खरंच आश्चर्य वाटायला नको। अगदी 16व्या शतकात सुद्धा समुद्रमार्गे व्यापार करणाऱ्यांसाठी रेडी बंदर हे खूप मोठं बंदर होतं आणि ह्या बंदरावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठीच यशवंतगड हा किल्ला बांधण्यात आला होता। किल्ल्यावरती पसरलेले रान आणि इकडचे मोठमोठाले वृक्ष तुम्हाला इकडच्या राखडतेची जाणीव करून देतात। आम्ही किल्ल्याच्या तटबंदीकडे जाऊन किल्ला पाहण्याचं ठरवलं आणि तिकडून दिसणारा नजारा हा अद्भुत होता। कोणतंही शिवकालीन बांधकाम हे एक अभियांत्रिकी कौशल्याचा एक अद्भुत नमुना असतो आणि कोणतीही शिवकालीन वास्तू पाहताना आपसुकच शिवरायांच्या चरणी नतमस्तक व्हायला होतं आणि हा किल्लासुद्धा त्याचंच एक जिवंत उदाहरण आहे। आम्ही आता फोर्टच्या वरती आलो आहे आणि इकडून जो व्ह्यू दिसतोय ना, हा पाठीमागे पूर्ण पसरलेला समुद्र दिसतोय, नारळाची झाडं दिसत आहेत, एक नंबर व्ह्यू आहे। आणि किल्ल्याचं एंट्रन्सला बरीच डागडुजी केलेली आहे, पण इकडे थोडासा तो कोलॅप्स झालेला दिसतोय। बरीच वर्ष झाली असतील किल्ल्याला, त्यामुळे थोडंसं कोलॅप्स तर होतंच, पण इकडची झाडं वगैरे खूप सुंदर। आम्ही ना त्या व्ह्यूकडून चालत चालत पुढे आलो ना, इकडे तुम्ही बघू सगळं रान आहे आणि इकडे आम्ही बघितलं इकडे खोल दरी। या पाठीमागच्या सुंदर व्ह्यूच्या नोटवर आता मी व्हिडिओ एंड करतोय। खूप सुंदर मजा आली। वेंगुर्ल्यामध्ये 3 गोष्टी खूप बघण्यासारख्या आहेत। एक तर तुमचा रेडीचा गणपती, नंतर तुमचा तो रेडीचा समुद्रकिनारा आणि हा जो फोर्ट, ह्या फोर्टवरून दिसणारा व्ह्यू हा जबरदस्त असतो। जर तुम्हाला इथे कधी कोकण फिरायचं, चांगला एक्सप्लोर करायची इच्छा असेल तर हा एक खूप चांगला ऑप्शन आहे। मला साथ दिली सूरजने, गौरेशने आणि सर्वेशने। तर खूप मजा आली आम्हाला इथे आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, गौरेशच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। बाकी बाय बाय, भेटूया का पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आयुष्याची मजा घ्या। बाय बाय, सी यू।